दरम्यान लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच आदित्य ठाकरेंनीही सत्ताधाऱ्यांविरोधात गर्जना केली आहे। आता झुकायचं नाही, वाकायचं नाही, गद्दारांना आणि हुकुमशहांना गाडायचं असं ट्विट मतदारांना त्यांनी करत आवाहन केलेलं आहे। या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे काय म्हणतात? अखेर लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे। देशामध्ये हुकुमशाही आणून संविधान संपवू पाहणाऱ्यांना घरी बसवण्याची संधी जवळ आली आहे। आता चुकायचं नाही, हटायचं नाही, मागे फिरायचं नाही। प्रत्येकाने सज्ज व्हायचं, महाराष्ट्राचं हित हेच खरं देशहित हे लक्षात ठेवायचं, असं या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात। महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी लढायचं, विजयी व्हायचं असंही त्यांनी म्हटलेलं आहे। गद्दारांना आणि हुकुमशहांना गाडायचंच, हाही मुद्दा त्यांच्या ट्विटमध्ये आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।